खरं तर हा वाढदिवस करण्यामागचा खरा हेतू या वर्षीचा हा होता की आज या देशामध्ये ज्या प्रकारे तरुणांवरती पोलिसांचे गुंडे पाठवून RSSचे गुंडे पाठवून ज्या प्रकारे हल्ला करण्यात येतो आहे, रक्तबंबाळ होस्तर मारण्यात येत आहे, ज्या प्रकारे सोनम वांगचुक सरांना पांढऱ्या चादरीचे आड किडनॅप केलं आणि ज्या बाबासाहेबांना आपण आपलं सर्वस्व मानतो, गुरु मानतो, त्या बाबासाहेबांनी लिहिलेल्या लोकशाहीला, त्या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारताच्या राज्यघटनेला संपवण्याचा एक कटकारस्थान आणि केंद्रात बसणारी मनुवादी सरकार यांच्या निषेधार्थ भारतभर एक जनाक्रोश झाला। काल चैत्यभूमीला सुद्धा हा जनाक्रोश झाला। त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने सर्वच कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने यांचा धिक्कार केला, यांचा निषेध केला। आम्हाला अनेक लोकांना त्या ठिकाणी आत टाकण्यात आलं। 4 वाजेपासून 9 वाजेपर्यंत आमच्या महिला, आमचे ज्येष्ठ तरुण आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो, पण आम्ही घाबरलो नव्हतो, कारण का तो आंबेडकरवादी क्या जो डर जाय। तर त्या नरेंद्र मोदीला मी एकच सांगतो, बाबा माझा आज वाढदिवस आहे, तुझा राजीनामा म्हणून मला गिफ्ट पाहिजे। या भारतातील सर्व तरुणांना त्यांच्या वाढदिवसाला जर कुठलं गिफ्ट पाहिजे असेल तर ते धर्मेंद्र प्रधानचा आणि या तानाशाह नरेंद्र मोदीचा राजीनामा पाहिजे। मी पोलिसांना, या देवेंद्र फडणवीसच्या पोलिसांना मी आवाहन करतो, पवार साहेब वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापल्यानंतर मला अरेस्ट करा। अनिकेत मनोज संसारी अरेस्ट व्हायला तयार आहे। आम्ही तुम्हाला घाबरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, सीना हमारा औलाद है, भारतीय संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। खरं तर माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची अंत्ययात्रा काढण्यापूर्वी सुद्धा पवार साहेब, आम्ही झिरवे साहेब, पक्षाच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की मनोज भाईंना त्या ठिकाणी अग्नी देण्याच्या अगोदर सुद्धा आंदोलन करावं लागलं होतं, संघर्ष करावा लागला होता। या मनुवादी सरकारने पॅन्थर भीमरत्न मनोज भाई संसार यांच्या अंत्यविधीला सुद्धा खोळ घातला। पवार साहेब, जय भीम वाल्याची अंत्यविधी सुद्धा आंदोलन आणि वाढदिवस सुद्धा आंदोलन। जय भीम।